हॅलो यूट्यूब फॅमिली, आज होती आमची हुरडा पार्टी आणि फिश फ्राय पार्टी एकदम अशी निसर्गामध्ये। तर तुम्ही बघू शकतात निसर्ग किती छान होता। आणि तर चला मग आता आपण हुरडा पार्टी करणार। तर त्या अगोदर आम्हाला असा हा आमचा मोर दिसला होता, त्याचं नाव होतं राजा आणि तो आमच्याकडेच राहतो, हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते। आणि नंतर घेतलं मी मीठ आणि चाकू, नंतर आमच्या लिंबुनीचे 2 लिंब घेतले खाली पडलेले, आणि नंतर अशी हीर पूर्णपणे पाण्याने गच्च भरलेली होती। आणि केळीचा पण बगीचा तुम्ही बघू शकता, छान अशी केळी आली होती त्याला। आणि नंतर आलो आम्ही काड्या वगैरे घेऊन मक्का भाजण्यासाठी। सर्वांनी अशा अगोदर काड्या आणल्या, नंतर करदोळीची फुलं बघून तर खरंच खूप छान वाटत होतं। नंतर आम्ही मम्मीना त्याला पेटवलं अगोदर काड्यांना, आणि काड्या पेटीपर्यंत आम्ही निघालो सगळे मक्काचे कणस आणायला। आणि ही होती दिवाळीची धमाल। आणि सर्वांनी अशी मक्काचे कणस तोडून घेतली इथं। आणि जुई पण 2 ते 3 कणस तोडून आणली होती जुईने। नंतर परत एकदा कणस तोडून घेतले, सगळ्यांना एक एक कणस येईल असे आम्ही घेतले कणस इथून। आणि नंतर निघालो आम्ही मक्काचे कणस घेऊन। आणि इकडे पण आता आपला काड्या पूर्णपणे जळाल्या होत्या। नंतर झाली आमची हुरडा पार्टी सुरू। नंतर कणस भाजीपर्यंत मी आणलं एक केळीचं पान तोडून आणलं। नंतर त्याच्यावर आम्ही लिंबू आणि मीठ ठेवून घेतलं। आणि ही मराठवाड्यामध्ये केरळची फिलिंग देऊन जाणारं माझं माहेर खरंच खूप छान वाटतं। नंतर सर्वांनी असे कणस भाजण्यासाठी हवा दिली कणसांना सर्वांनी। नंतर तिथे जवळच पाणी प्यायला एक नळी होती, सगळ्यांनी तिथं थंड पाण्याचा आनंद घेतला। आणि नंतर माझे वडील पण असे नावामध्ये इकडे चालले होते। नंतर सर्वांनी मक्काचे कणस घेतले आणि नंतर त्याला लिंबू आणि मीठ लावून सर्वांनीच मक्काच्या कणसाचा हुरडा इथं एन्जॉय केला। नंतर आमचा मक्काचा हुरडा खाईपर्यंत माझी मम्मी कोंबड्यांची पण दिवाळी करत होती, म्हणजे त्यांना फराळचं देत होती, चिवडा वगैरे। आणि त्या पण छान अशी दिवाळी त्यांची साजरी झाली इथं। आणि नंतर मी इकडं केळी वगैरे पिकले की नाही हे बघण्यासाठी गेले होते, आणि अजून तर काही केळी पिकले नाही। तोपर्यंत आम्ही मुलांना जे आमच्याकडे टुपावर बसून पाण्यामध्ये जातात त्याची सहल करून आणली। सर्वात अगोदर तर भैया गेला होता, जे मोठ्या गाड्यांचं टायर असतं, टेम्पो ट्रॅक्टर, त्याच्यामधलं हे टूप असतं, त्याला हवा भरायची आणि एक टोपलं टाकायचं, त्याला दोन्हीकडून दोऱ्या बांधत असतात आणि त्या साईडने ओढायचं, जिकडे जायचं असलं त्या साईडने ओढायचं। आणि असा अनुभव कोणी घेतलेला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मग नंतर हे सर्व झाल्यावर फिश फ्राय करायची बारी होती। नंतर आल्या आमच्याकडे माशा, ताज्या ताज्या अशा माशा आल्या होत्या आमच्याकडे। नंतर झाली आमच्याकडे फिश फ्राय पार्टी, अगोदर मक्का पार्टी झाली आणि नंतर सर्व मुलं बघा इथं। ये थोड़ी गोल्डन मछली है गाइस, मछली।
नंतर मासे इथं कट केल्या. नंतर मी इथं वहिनी करणं पडतं काय झाल्या असत्या फिश फ्राय मसाला घेतला. त्यात नंतर इथं आपली फिश फ्राय तयार झाली होती आणि सर्वांनीच फिश फ्राय परत एन्जॉय केली. सर्व असा गेला मग आमचा दिवस निसर्गामधला. आणि नंतर संध्याकाळ तुम्ही बघू शकतात. आणि मराठवाड्यामधलं केरळ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला बाय, थँक्यू.